काय सांगू शकाल? अरे मी पहिल्यांदा आपण श्रद्धांजली वाहिली त्या मृतात्म्याला. काहीही निष्पाप आपल्या कुटुंबाला घेऊन त्या काश्मीरमध्ये गेलेल्या पर्यटकांचा ज्या पद्धतीने निर्गुण हत्या करण्यात आली ती सगळ्या देशाला नव्हे तर जगाला चीड आणि संताप आणणारी आहे. काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी त्याचा तीव्र निषेध करत असताना आम्ही असा बदला घेऊ आणि सूड घेऊ की जगाला आठवण राहील असं प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे. मला वाटतं संपूर्ण देश हा नरेंद्र मोदी साहेबांच्या मागे उभा राहील आणि हा सूड घेण्यासाठी किंवा ज्या पाकिस्ताननं जे कृत्य केलं असेल त्यासाठी सर्व नागरिक एकजुटीनं त्यांचं समर्थन करतील. खरं तर या सगळ्या जम्मू काश्मीर मधल्या लोकांना आणण्यासाठी एका बाजूला गिरीश महाजन गेले, त्यानंतर एकनाथ शिंदे सुद्धा गेले. कुठेतरी महायुतीतल्या पक्षांमध्ये कुरघोडी सुरू असल्याचं त्या निमित्तानं सुरू झालं. नाही तसं नाही, सगळ्या तिघांनी मिळून गिरीश महाजनने जावं असं ठरलं, त्यांना पाठवण्यात आलं. एकनाथ शिंदे साहेबांचा स्वभाव की असं ज्या ज्या होतं ते स्वतःहून जात असतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सभा घ्यायची आणि येणाऱ्या लोकांची व्यवस्था करायची जबाबदारी आमच्यावर होती. त्याप्रमाणे याच्यात कुरगुडी बिरगुडी काही नाही. वास्तविक हे आपलं सगळ्यांचं राष्ट्रीय कर्तव्य आहे, या भावनेनं सगळे पुढे आलेले आहेत. खरं पाहिजे साहेब तर इथे उपमुख्यमंत्री ते खरं तर शासकीय खर्चानं विमान प्रवासाला गेले होते. आता प्रमोशन झालं ते शिवसेनेचं प्रमोशन झाल्याचं पाहायला मिळते. त्याची टीका देखील आता होऊ लागली. आता आपण की नाही जी घटना घडली त्याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता. अशा छोट्या मोठ्या राजकारणाकडे लक्ष न देता आपलं देशाचं कर्तव्य काय आज आणि त्या हरामखोरांनी हे काम केलंय त्यांना कसा बदला घेता येईल याचा आपण सगळ्यांनी विचार करण्याची आवश्यकता आहे. अशा गोष्टीला थारा देता कामा नये.